वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहे मिडवायफरीच्या ऑब्जेक्टिव्ह। तसेच सुरू करूया व्हिडिओला। दाईची भूमिका काय आहे? आता मिडवायफरीमध्ये म्हणजे दाईची भूमिका काय आहे तर याचे ऑप्शनमध्ये आहे बाळाचा जन्मासाठी, नेक्स्ट आहे जन्मपूर्व काळजी प्रदान करण्यासाठी, आणि क प्रस्तुती दरम्यान औषधे देण्यासाठी, ड आहे सी सेक्शनसाठी। तर दाईची भूमिका काय आहे तर आन्सर आहे याचं जन्मपूर्व काळजी प्रदान करण्यासाठी। नेक्स्ट आहे गर्भधारणेचा सरासरी कालावधी किती आठवडे असतो? आता महिलांचा गर्भधारणेचा सरासरी कालावधी किती आठवड्याचा असतो? तो ऑप्शनमध्ये आहे 38 ते 40, 34 ते 36 आणि 36 ते 38, आणि ड आहे 34 ते 40। याचा आन्सर आहे 38 ते 40। गर्भधारणेचा कालावधी 38 ते 40, 38च्या पुढे नंतर 40पर्यंत डिलिव्हरी कधीही होऊ शकते। गर्भवती महिलांमध्ये फिटोस्कोपद्वारे हे फीचर्स कधी पाहता येतात? आणि ऑप्शनमध्ये 12 आठवड्यात, नेक्स्ट 20 आठवड्यात, आणि क 24 आठवड्यात, ड 32 आठवड्यात। याचा आन्सर आहे 20 आठवड्यामध्ये। नेक्स्ट आहे गर्भधारणादरम्यान प्रथम स्तनातून रक्तस्राव कधी पिळला जातो? आता ज्यावेळेस गर्भधारणा राहते त्यावेळेस स्तनातून प्रथम स्त्राव कधी पिळला जातो? ऑप्शनमध्ये 6व्या आठवड्यात, नेक्स्ट आहे 12 आठवड्यात, आणि थर्ड 14 आठवड्यात, ड 20व्या आठवड्यात। त्याचा आन्सर आहे ऑप्शन ड 20व्या आठवड्यात। लाल रक्तपेशी गर्भवती जीवनात संश्लेषित केल्या जातात। आता लाल रक्तपेशी हे गर्भधारणात कधी संश्लेषित केल्या जातात तर ऑप्शनमध्ये आहे अंडातील पिवळ बलक, लाल अस्थिमज्जा, नेक्स्ट आहे पिवळा अस्थिमज्जा, आणि ड किडनी। याचा आन्सर आहे